या सोजी स्टार्टअप संदर्भातून मला काही बऱ्याचशा गोष्टी ज्या कळायला त्या माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत आणि त्याच्यातले इन्साइट्स बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्याच्याने मला नक्कीच फ्युचरमध्ये मला जे काही व्यवसाय वाढवायचे आहेत त्यासाठी मला ते खूप उपयुक्त ठरणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे मला त्यांना भेटण्याचा उद्देश मला हेच होता की त्यांचं सोशल कॉज काय आहे आता, तो कसा होता, आणि जेणेकरून त्यांच्याकडून मला या सोशल कॉज त्यांनी कव्हर करत असताना मला पण माझ्या आयुष्यामध्ये जे बिझनेसच्या मार्फत सोशल कॉज कसा करू शकेल त्यासाठी पण मी हा सेशन अटेंड केला आणि तो फुलफिल होण्यासंदर्भात मला माझ्यातलं माझी स्ट्रेंथ पण कळली, मला माझा विकनेस पण कळाला, ऑपॉर्च्युनिटी क्रिएट कशी करू शकतो आणि थ्रेट पण मला कळाल. आणि मला यातलं सगळ्यात मला कळलं की मी आज ज्या स्टेजला आहे ते कशामुळे आहे, वर काय नाही गेलं तर म्हणजे ध्यास. मला तो ध्यास मला फाइंड आउट झाला नाही. तो ध्यासचं माझं इंटेन्शन तेवढं पॉवरफुल नव्हतं. ते सरांच्या माझ्या सेशनमुळे मला खूप चांगलं समजलं. समस्त नाशिकरांना मी आवाहन करतो, पुढचं सेशन जे घेणार आहे सर त्यामुळे न चुकता तुम्ही सगळ्यांनी या. माझ्या आयुष्यामधले मी काही फेल्युअर झाले तर मी फेल्युअर्स टू सक्सेस चाललोय मी, तर त्या संदर्भातून हे असलेलं सक्सेसकडे जाणारं माझं हे एक चांगलं स्टेप आहे. असं पैकी मी थोडक्यात माझे 2 शब्द सांगितले आणि मी सरांचा खूप आभारी आहे. आणि परत एकदा सरांना सांगतो की नाशिकरांनी नेक्स्ट टाइम तुम्ही इथे पार्टिसिपेट करावं, स्वतःसाठी पण आणि तुमच्यावर जे डिपेंड आहे त्यांच्यासाठी पण.